गुड मॉर्निंग. आणि आम्ही एवढे खुश का आहे. आज एक खूपच एक्साइटिंग दिवस आहे. खूपच जास्त एक्साइटिंग दिवस. अरे नाही धडपडणार, राहू दे. आम्ही खूप एक्साइटेड आहे. आज चालू होतीये ड्रीम ट्रिप. वन ऑफ द ड्रीम्स जी आम्ही एवढे वर्ष मॅनिफेस्ट केलेली, सारखं नेहमी. मॅनिफेस्टेशन डू कम ट्रू. येस. सो प्लीज मॅनिफेस्ट एव्हरीथिंग यू कॅन. आज फायनली ती कम्प्लीट व्हायला जात आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगणार ना, डे 1 असंच ठेवूया. डे म्हणते टेम्पलेट मध्ये टाकून देतो आपण. नाही टेम्पलेट मध्ये मी फक्त ते टाकेल. आणि ह्या वेळेस आम्ही फक्त कारने कुठे नाही जात आहे. आम्ही जातोय फ्लाईट. इंटरनॅशनल आहे, कॅनडा मध्येच. पण 4.5 तासाची फ्लाईट आहे. येस. सो आम्ही प्रोव्हिन्स चेंज करणार आहे, जसं स्टेट चेंज करतो तसं. तर म्हणून खूप लांब आहे, तर आम्ही फ्लाईट घेणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे फिरू. आणि आज आहे फ्रायडे ऍज युजल. आणि आम्ही चाललोय आता कामावर. आणि जसं की तुम्हाला माहिती, आमचे ट्रिप्स कामानंतरच सुरुवात होतात फ्रायडेला. येस. पण ह्या वेळेस आम्ही दुपारीच निघणार आहे. ह्यावेळेस फ्रायडे नाईट किंवा फ्रायडे इव्हनिंग नाही, आम्ही दुपारीच निघू. दुपारी 2-3 वाजेपर्यंत, कारण की आम्हाला फ्लाईट पकडायची. आणि इट्स अ लॉंग वीकेंड ट्रिप. आम्ही मंडेला पण सुट्टी टाकली आहे. येस. सो असं नाहीये की आम्ही एका दिवसात परत येतोय. 4 दिवस जातोय. खूप काही आहे फिरायला, खूप काही आहे आणि खूप अमेझिंग जागा आहे. तुम्ही एव्हरी डे बघा. आणि मी सांगेल एव्हरी डे तुम्ही बघा, कारण की एव्हरी डे खूप वेगळं आहे. लाईक वेगळं एक्सपिरियन्स आहे. इट्स अ वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स. जसं लोक स्वित्झर्लंडला कसं इमॅजिन करतात की एकदा जरी लाईफ मध्ये करायचंय, तसं आहे हे. तसं आम्ही बोलायचो करायचं एकदा तरी हे जायचं. वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर होईल हे, पण होतंय पॉसिबल. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर खूपच मस्त आणि मजा येणार आहे. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे. सो तुम्ही पण राहा आणि स्टे ट्यून्ड. सी यू आफ्टर वर्क. येस. अनऑफिशियली आमच्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. हां, आता अनऑफिशियलच आहे ना, कारण की आमचा लंच आहे आणि आम्ही लंच आणलं नाही, कारण की डब्बे वगैरे कुठे ठेवणार. मग आम्ही बाहेर आलो आहे लंच करायला. आणि आम्ही घेतलं आहे हे, थांबा असं दाखवतो, हबीबी बोल. ह्याच्यामध्ये चिकन राईस मस्त लागतं हे. आम्ही आता इथे बसून फ्राईड अनियन्स, पिटा चिप्स खातोय. यस. झालेलं आहे आमचं काम आणि आम्ही निघालोय. आणि काय वेदर आहे. देवा आपल्याला कृपात तिकडे पण कर. तिकडे पण कर भाई, बस. आणि आता इथे वेळ आहे, म्हणजे जायला टाइम जास्त दाखवतं एअरपोर्टला दॅन युजल. का आपल्यासारखं करतात लोक पण, वाटतं खूप फ्रायडे नाईटला निघायचं करतच असतील ऑब्विसली. तर बघू आता. आम्ही एकदम कट टू कट चालतोय, खूपच कट टू कट चालतोय. आम्हाला पोहोचायचं आहे टाइमवर. आता बघा तुम्ही, आम्ही पोहोचतो कितीला. 7ची फ्लाईट आहे, 5ला पोहोचणार आहे. 2:15 वाजले. येस. खूपच कटुकट आहे आम्ही. सो भेटूया आपण एअरपोर्टवर. येस. त्याआधी मी विचार केला की तुम्हाला दाखव. बघा मित्रांनो, पोस्ट कार्ड कसं दिसतं तसं लिटरली आज वेदर आहे. लिटरली किती भारी वाटतंय. सन येत आहे सगळीकडून, अगदी चमकतोय आपण, एकदम मस्त. बाय द वे थँक्स. याला माहिती नव्हतं की मी स्टार्ट करणार आहे. उघडलंय. मी काय बोलते, हे आपला कितवा प्रोव्हिन्स आहे? हे आपलं 4th ना. ऑन्टारियो, क्यूबेक 3rd आहे. पण जिथे आपण दुसरीकडे जाणार आहे थोडासा 4था पण होऊन जाईल. तर टोटल किती आहे? 10 आहे कदाचित. 10 मधनं 4 प्रोव्हिन्स झाले आमचे. पोटाकडे माझ्या काय अँगल केली? अरे मी असं गेलं ते खाली गेलं. 4 प्रोव्हिन्स झाले. गाडी आम्ही पार्क केली आहे इथे. एक पार्किंग स्पॉट आहे, म्हणजे हॉटेलमध्ये पार्क केली आहे मॅरियटच्या. आणि मग त्यांनी शटल दिली आम्हाला. तर आम्ही शटलनी एअरपोर्टला चाललो आहे. 5च मिनटं एअरपोर्ट इथून. पण ठीक आहे, आता चांगलं आहे, म्हणजे मस्त सर्विस आहे. प्लेन चाललं आहे इथूनच. एवढं घाबरत होतो आम्ही की कसं होईल. मी तुम्हाला दाखवते किती वाजले. मी तुम्हाला आईने सांगितलेलं ना. वा, एवढं फर्निचर वॉलपेपर 5:46 झाले. येस, 5:40. आणि बोर्डिंग 6:30ला स्टार्ट होणार आहे. तर 45 मिनिट्स आम्ही तुमच्याशी बोलायला आलो. आम्ही 45 मिनिट्स लवकर आहे. मज्जा येईल आता.
आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे डोमेस्टिक एअरलाइन्स मध्ये Yes. कॅनडामध्ये. तर आम्ही फ्लाय करतोय पोर्टर एअरलाइन्स सोबत. आणि ते लोक बोलतात की ती बेस्ट इकॉनॉमिक एअरलाईन असं ऑफ बोलतात. कॅनडा. कारण की बाकी सगळ्या प्लेन्स मध्ये तुम्ही बघा ना 3x3 ची सीटिंग असते, त्याच्यामध्ये 2x2 ची आणि सीट्स सीटिंग वगैरे आणि लेग रूम वगैरे खूप छान आहे असं बोलतात. आणि प्लस हे लोक बिअर अँड वाईन देतात आणि snacks. स्नॅक्स पण देतात आणि जे कोणी वायफाय देत पण नाही. देतात. हा, जे कोणी देत. म्हणून मग आम्ही ही बुक केली. तर ऑलरेडी हे प्लस तर आहे, आता जाऊन बघू अजून काय काय प्लस आहे. फ्लाईट मध्ये बसलोय आम्ही आणि हे बघा विंडो सीट. कोणी घेतले विंडो सीट? हे नाही. आणि लेग रूम किती छान लेग रूम आहे. 650 झाले. 50 झाले. आणि आपण अजून रनवेला पण नाही गेलो आम्ही. जर फ्लाईट 7ला नाही उडाली तर मला जाऊन टेक ओव्हर करावं लागेल. सिम्युलेटर. हा, माझ्या फोनमध्ये सिम्युलेटर, मी त्याच्यावर खेळतो, मला सगळं माहिती. नुसतं वेड्यासारखं उडवत राहतो हा आणि बोलतो सगळं वेड्यासारखं नाही, प्रोसिजर सगळं माहिती आहे मला बाई. आता हा रनवेला जाईल, येल्लो पट्टी फॉलो करावं लागणार हे तर मला पण माहिती आहे. ठीक आहे, नंतर पण सांगतो ना तुला नंतरचे प्रोसिजर. फ्लॅप कशी वर खाली, किती अँगल असलं पाहिजे, सगळं येतं गेम. फ्लॅटचा अँगल वगैरे. 4 स्टार पायलट आहे मी. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आमचं टाइम झोन चेंज होणार आहे. आम्ही 2 तास अजून मागे जातोय ना. मागे ना. हो, 2 तास मागे जाऊ आम्ही. तर मग इंडियाची आम्ही 12 तासाचे डिफरन्स असतो एक्झॅक्ट. यस. आमचं स्नॅक्स आणि ड्रिंक्स आलंय. स्नॅक्स मध्ये आम्ही घेतलंय चिकपीस आणि कुकी आणि मी घेतलंय रेड वाईन आणि मी घेतलं मी जवळ येऊन बोलते कारण की माहिती नाही ऐकू येईल की नाही, पण हे लोक लिटरली चकना आणि दारू देतात. शेकदाणे फुटाणे. Porter and the crew, thank you for flying with us today. तिकडे जायचंय मित्रांनो, दॅट इज द प्लॅन. लँड झालोय मित्रांनो, आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पण आलोय. आणि आता सध्या इथे किती 9:30 वाजलेत आणि उजेड बघा तुम्ही. सनसेट मस्त. आपण जस्ट हाईड केलं. तर आता आम्ही आमची रेंटल कार पिकअप करायला चाललोय. तर आम्हाला आधी कॅब करावी लागेल, तर कॅब करून आम्ही आमची गाडी पिकअप करू. आमचं थर्ड प्रोविन्स सध्या. पण हे बघा काय उजेड आहे यार, 9:30 वाजता. मस्त आहे. हे बघा सनसेट होतंय 9:30 वाजता, किती मस्त. कॅल्गरी. जर तुम्ही अशा नवीन ठिकाणी आलेत आणि तुमचं असं स्वागत होतंय तर म्हणजे की समजून जा की तुम्ही बरोबर ठिकाणी आलेत. भाई हे एवढं सुंदर दिसतंय की इच्छाच नाही होते की टॅक्सी करावी. असं वाटतं चालतच चालते. मला असं वाटतंय की चालतच जाऊ. मी विचारलं पण नाही किती अजून चालायचंय काय. किती मस्त दिसतंय हे यार. वेलकम फ्रॉम आवर रेंटेड कार मित्रांनो. नवीन कार. ती कार आम्ही तिकडे ड्रॉप करून फ्लाईट पकडून ही कार घेतली आहे आता. येस, रेंट केली आहे आम्ही कार. आता आम्ही चाललोय आमच्या Airbnb वर. तुम्हाला उद्या सकाळी दाखव पाहिजे तर हॅचबॅक कार आहे. हो, छान कार. आणि एवढं काय बोलतात, एवढे कष्ट केले आम्ही एअरपोर्टच्या फक्त अवतीभवती फिरायला. एवढं चाललो, मग टॅक्सी केली, मग ही कार घेतली आणि आता आम्ही जे Airbnb बुक केले तिकडे चाललोय. तुम्हाला रूम टूर देऊ. आणि किस्सा असं झाला की लिफ्ट वाल्यांनी, म्हणजे जी टॅक्सी आम्ही केलेली ते कंपनीचं नाव लिफ्ट आहे, त्यांचे कस्टमर केअरशी मी बोललो कारण माझ्याकडे कूपन होता जो दिसत नव्हता. तर त्यांनी मला डायरेक्ट $20 क्रेडिट दिलं की तुम्हाला इश्यू होत आहे म्हणून $20 क्रेडिट. तर आम्हाला फ्रीमध्ये टॅक्सी राईड मिळाली. मग सुरुवात चांगली झाली आहे. व्हेरी ट्रू. दीपेश सोबत राहण्याचं हे एक ऍडव्हान्टेज आहे की लक एकदम भारी झालं. सध्या आता तू मॅप बघ आणि मला दाखव. येस थांबा भेटूया आपण. सो मित्रांनो, आम्ही Airbnb बुक केलेला बेसिक. हे बघा अगदी आता गाडी चालवून आलाय आणि थकून गेलाय. खूप नाही चालवली तू गाडी. गाडी कोणी चालवली? येस बरोबर, सॉरी. तर हे बघा, हे आहे बेसिकली नॉर्मल आहे. हे एक घर आहे, त्याच्यामध्ये आमचा एक टॉप फ्लोअरला बेडरूम दिलं आहे. इथे एक वॉर्डरोब पण आहे, जसं की आता काय करू माहिती नाही. आणि मग त्याच्यानंतर हा वॉशरूम आहे.
मला 2 बेसिनची सिस्टम खूप आवडते. तर हे वॉशरूम आहे, नॉर्मल बेसिक पार्टल स्टोरेज. तर उद्या आम्हाला निघायचं आहे. तर बघू. आता आम्ही जेवण मागवलंय, चिकन ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. आय हॅव व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स, हो. कारण की त्याला 4.7 स्टार्स आहे. स्टार्स होते. तर आता बघू लोकांची टेस्ट कशी आहे इथे. झोपू आणि खूप लवकर उठावं लागेल उद्या. तर आम्ही तुम्हाला आता जेवण दाखवतो. दिवसभर बाय द वे मी गाडी नेलपेंट चालवायची. लावलेली कारमध्ये. दिवसभर बिचारायला गाडी चालवायची आहे रे. गो हे बघा 4.7 नाही, आम्ही जे खातो त्याला आपण तर जे खातो ते बिलकुल बेस्ट आहे. बीट नाही करणार त्याला. पण ठीक आहे, सध्या भूक लागलेली तर हे गरम गरम छान वाटतंय. आणि प्लस हे छान आहे, ह्याच्यापेक्षा Gravy राईसपेक्षा ग्रेव्ही छान आहे. सो नाईस. सो मित्रांनो, हा होता आमचा डे 1. खूप हेक्टिक, कारण की आम्ही फक्त ट्रॅव्हल केलं आणि खाल्लं आणि आता आम्ही झोपू, कारण की आम्हाला खूप जास्त झोप आली आणि आम्हाला सकाळी उद्या खूप लवकर उठायचं आहे. कारण की आणि काहीही मिस केला झालं, उद्याचा दिवस मिस नका करू. आणि परवाचं पण बिलकुल पण मिस नका करू. म्हणजे तुम्हाला बघूनच असं वाटेल की वा. तर मग भेटूया आपण उद्या सकाळी. आणि हा व्लॉगला लाईक, शेअर अँड कॉमेंट अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल, कारण की नेक्स्ट व्लॉग तुमचं लाईफ चेंज करून देईल. Yes, and stay waiting for the most awaited trip. आम्ही एवढं सांगतोय, प्लीज बघा. Bye bye.